संस्कृती तर अशी आहे की या संस्कृतीने जे जे पाहिलं, जे जे लिहिलं, जे जे उच्चारलं ते सगळं विश्वात्मकच आहे. अयम निजः परो वेत्ति गणना लघुचेतसा उदार चरितानां तू वसुधैव कुटुंबकम. हा माझा आणि तो दुसऱ्याचा असं जनसामान्य म्हणतात. पण ज्यांचं काळी सुभासारखं आहे, ज्यांचं हृदय आकाशासारखं व्यापक झालेलं आहे, असे लोकोत्तर महापुरुष एकच म्हणतात वसुधैव कुटुंबकम. ही सगळी वसुंधरा, ही सगळी पृथ्वी म्हणजे एका कुटुंबासारखी आहे. मग ही सगळी वसुंधरा एका घरासारखी असेल तर त्याचा दिवाणखाना, त्यात मांडलेल्या सुंदर वस्तू म्हणजे कदाचित ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, त्या घराची उद्यमशीलता म्हणजे कदाचित जपान, त्या घराचं दुकान म्हणजे युरोप, पण त्या घराचं देवघर मात्र निसंशय भारत. घराला जे घरपण प्राप्त होतं ते देवघरामुळे होतं किंवा होत असे असं म्हणतात. संपूर्ण विश्वरूपी घराचं देवघर म्हणजे आपला भारतवर्ष आहे. आणि त्या संस्कृतीचा आत्मा जणू काही माऊलींच्या रूपानं महाराष्ट्रामध्ये नांदतोय. केवढं भाग्य आहे आपलं. याच महाराष्ट्र संस्कृतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अवतीर्ण झाले. त्रेतायुगामध्ये जसं प्रभू रामचंद्रांचे चरित्र, द्वापर युगामध्ये जसं पूर्णावतार भगवान श्रीकृष्णांचे चरित्र, तसं कलियुगामध्ये शिरोधार्य करण्यासारखे चरित्र आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं. प्रभू रामचंद्र आणि पूर्णावतार भगवान श्रीकृष्णांच्या जोडीला बसवावं असं ते अलौकिक चरित्र आहे. महाराज 350 वर्षापूर्वी जन्माला न येता, अवतार न घेता 3-3.5 वर्षापूर्वी आले असते तर कदाचितच रामकृष्णाच्या जोडीला त्यांची मूर्ती किंवा तस्वीर आपण देवघरात ठेवून पूजली असते. इतकं त्यांचं कार्य लोकोत्तर आहे. याच महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवेनच असं सांगणारे आणि सगळ्या भारताला हलवून टाकणारे लोकमान्य टिळक इथेच अवतीर्ण झाले. ज्यांनी छत्रपती शिवरायांना आणि लोकमान्य टिळकांना आपलं गुरु मानलं ते स्वातंत्र्यवीर सावरकर या महाराष्ट्राच्या मातीतच जन्माला आले आणि आपल्या अलौकिक पराक्रमानं क्रांतिकारकांची फळी बांधत आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेनं ब्रिटिश साम्राज्याला त्यांनी खिळखिळ करून टाकलं. पण हे सगळं घडण्यापूर्वी 750 वर्षापूर्वी ज्ञानदेव माऊली नावाचं एक कौतुक इथे असं नाही जन्माला आलं की ज्याचा हेवा जगाने करावा. आपली परंपराच इतकी भव्य दिव्य आहे की महर्षींमध्ये सर्वश्रेष्ठ महर्षी व्यास, आचार्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आदिशंकराचार्य, तसेच संतांमध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञानदेव माऊली. असं चरित्र भूतलावर दुसरं पूर्वी झालेलं नाही, आज नाही आणि पुढे होणार नाही. इतकं ते लोकोत्तरानं अद्भुत आहे.